हॅलो मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज मी बनवत होते काटे भेंड्यांचे आमटे. तर म्हटलं रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया. गाईज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मी ते काटे भेंड्या कढईमध्ये भाजायला स्टार्ट करत आहे. चटचट अशा भाजून घ्यायच्या आहेत, थोडं तांबूस कलर होईपर्यंत. थोडंसं ह्यामध्ये तेल वता म्हणजे फास्ट भाजेल. ह्याची आमटी एक जण चटणी घालून सुद्धा करतात, छान होते. बट मी आज खरडा आणि ताक घालून तुमच्यासोबत रेसिपी शेअर करत आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता काट्या भेंड्यांचं सीझन स्टार्ट झालेला आहे. जेणे कोल्हापूर भागातले असतील त्यांना माहीतच असेल याची आमटी कशी बनवायची ते. तर इथे भेंड्या आपल्या भाजलेल्या आहेत. तर माझ्याकडे आज खरडा अवेलेबल नव्हता, म्हणजेच की ठेचा. त्यासाठी मी थोडंसं मिरची आणि लसूण भाजून घेऊन पेस्ट करून ह्यामध्ये ॲड करणार आहे. ह्यामध्ये तिखट मिरच्या थोड्या जास्तच टाका, म्हणजे झणझणीत होईल आमटी. जेवढी आमटी झणझणीत होईल तेवढी छान लागते. ह्यामध्ये ताक ॲड केल्याने थोडासा तिखटपणाही मोडतो, त्यामुळे मी जास्त मिरच्या घेतलेल्या होत्या. तर इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आमटीसाठी. कांदा आणि टोमॅटो ॲड करते ह्यामध्ये कांदा स्किप केला तरी चालतं, बट मला कांदा घालायला सगळ्यात आवडतं म्हणून मी घातलेला आहे. आणि जे मी मिरचीचं वाटण बारीक केलेलं होतं ते आता ह्यात ॲड करणार आहे. छान असं एक जीव करून घ्यायचा ह्याचा. आणि ह्यामध्ये हळद टाकूया थोडीशी. आता एक जीव झालेला आहे, हळद थोडीशी टाकून घेऊया. थोडीशी म्हणजे पिवळा कलर यावा आमटीला अशी टाकायची आहे. मीठ जर का तुम्ही ठेचा घातलेला असाल तर मीठ कमीच घाला थोडं, कारण की मीठ ठेच्यातही असतं. ह्यामध्ये मी ते भाजलेल्या भेंड्या टाकून घेतलेल्या आहेत. आता हे मिक्स करून ह्यामध्ये पाणी ॲड करते. पाणी थोडंसं कमी ठेवा, कारण की ह्यामध्ये नंतर आपण ताकही ॲड करणार आहे. जेव्हा ह्याला पूर्ण उकळी येईल त्यावेळेला ह्यात ताक ॲड करायचा आहे. तर आता उकळी आलेली आहे. ही आमटी मी 5 लोकांसाठी बनवलेली आहे. तर ह्यामध्ये 1 कप दही घेऊन मी त्याचं ताक केलं होतं. हे पाहू शकता केवढं ताक आहे, हे यात ॲड केलेलं आहे. तर आता आपण आमटी झाकून शिजाय ठेवूया. जवळपास 15 ते 20 मिनिटं शिजू द्यायचे, म्हणजे कणसं जी असतात ना भेंडीची ती शिजतात छानपैकी. तर इथे मी त्याच कढईमध्ये आता वांगं आणि बटाट्याची भाजी करत आहे. भाजी आज काहीच नव्हती, म्हटलं काय करावं, तर 4 वांगी शिल्लक होती. म्हटलं त्याच्यासोबत बटाटे ॲड करून भाजी करूया. तर ह्यामध्ये मी चिरलेला लसूण टाकलेला आहे. कांदा टमाटर ॲड करत आहे. चिरलेला लसूण टाकायचा, त्याने टेस्ट खूपच छान येते. तर आपला कांदा आता भाजलेला आहे. यामध्ये मसाले ॲड करूया. मी हळदी टाकलेली आहे थोडंसं लाल तिखट, थोडंसं म्हणजे जास्तच आम्हाला जेवण तिखट लागते, त्यामुळे मीठ आणि थोडासा गरम मसाला ॲड करणार आहे मी यामध्ये. आता वांगा आणि बटाटा मिक्स करून घेऊया ह्यामध्ये, आणि थोडंसंच पाणी ॲड करायचं आणि मंद आचेवर छानपैकी शिजवायचं. सारखी भाजी हलवत राहायची म्हणजे तळाला लागू नये. गाईज व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. अशीच मी रोजची जेवणाचे सोपे पद्धत तुमच्यासोबत शेअर करीन. थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे मी यामध्ये. मंद आचेवर आता झाकून ठेवूया शिजत. तर आपली भाजी तयार झालेली आहे. इथे बघू शकता किती छान चरचरीत अशी वांग्या बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. तिकडे आपली आमटी पण शिजलेली आहे. आता मी दाखवते तुम्हाला, हे पहा मस्तपैकी आमटी तयार आहे. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.